नमस्कार, धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. तर आज आपण बघणार आहोत की ब्लाऊजची डिझाईन. तर अगदी खूप अशी वेगळी आणि युनिक अशी डिझाईन आपण बघणार आहोत. आत्ता जी सध्या ट्रेंडिंगमध्ये चालू आहे ती. तर खूप अशी सुंदर म्हणजे आता हा येलो कलरचा ब्लाऊज आहे. तर साडीचा जो कलर आहे ना त्यामध्ये व्हाईट अशी डिझाईन आहे. त्यामुळं मी ऑफ व्हाईट कलरचं ह्याच्यावरती कापड वापरून अशी खूप सुंदर अशी डिझाईन तयार करणार आहोत. तर चला मैत्रिणींनो, आज आपण कशी डिझाईन करायची ते आज आपण बघणार आहोत. तर मैत्रिणींनो, हे बघू शकता मी हे कापड घेतलेलं आहे ऑफ व्हाईट कलरचं. 3 असं रुंदीला आणि उंचीला 3 इंच म्हणजे 3 बाय 3चं कापड घेतलेलं आहे. आणि असे मी भरपूर तुकडे तयार केलेले आहेत आणि याच्यापासून आपण डिझाईन तयार करणार आहोत. तर हे बघू शकता, हा चौकोनी गळा तयार केलेला आहे आणि ह्या साईडला आपण पूर्ण अशी ते जे आपण पॅच करणार आहोत ते अशी इथं लावणार आहोत. तर हे बघू शकता, हा तुकडा आहे. तर हे बघा, ह्याचा असं त्रिकोण करून घ्या तुम्ही आणि नंतर असा एक त्रिकोण करा. थोडंसं पूर्ण कापड असं व्यवस्थित हे करून घ्या, अशी टीप मारून घ्या. आणि पूर्ण असा अनेकदा फोल्ड करून घ्या. तर हे बघू शकता, हे जे आपण तयार केलेलं आहे ना, हे आता आपण असं लावणार आहोत इथे. हे बघा, इथं मी मार्किंग करून घेतलेलं आहे जेणेकरून आपले व्यवस्थित म्हणजे मागं पुढं होऊ नयेत पॅच असे, यासाठी अगोदर तुम्ही मार्किंग करून घ्या. हे झाल्यानंतर लगेच हे असे त्रिकोण भरपूर मी तयार करून घेतलेलेच आहेत. बरोबर त्याच्या खाली हात लावून घ्या. हे बघू शकता. तर हे बघा, मी अशा पद्धतीने हे त्रिकोण सगळे जोडून घेतलेले आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, तर पूर्ण हे असं फोल्ड करून इथं असं हे करून घ्यायचं, डिझाईन तयार करून घ्यायचे. बघा, हे अशा पद्धतीनं हे शंकरपाळीचा जो आकार आहे ना तशा पद्धतीनं हे तयार होतील. तुम्ही पॅच बघू शकता कशा पद्धतीनं तयार झालेले आहे. हे बघा, हे असे तयार होतात. आता आपण मध्ये जो गॅप आहे ना तिथं आपण मणी लावून घेणार आहोत. तर हे बघा, मी गोल्डन कलरचे असे मणी आणलेले आहेत. हे आपण मध्ये मध्ये मणी लावून घेऊयात. तर हे बघू शकता तुम्ही. बरोबर इथे असा तुम्हाला हवा तसा तुम्ही लहान मोठ्या साईजमध्ये लावून घ्या. मी मीडियम साईजमध्ये असं मणी लावून घेणार आहे इथं. तर हे बघू शकता, हा मणी कसा छान दिसायला लागलाय. खूप असं सुंदर लुक आलेला आहे ह्याला. बघू शकता. हे बघा, या अशा पद्धतीनं प्रत्येक फुलाला तुम्ही असं मध्ये मध्ये असं लावून घ्या. हां, तर हे बघा, अशा पद्धतीने ही डिझाईन तयार झालेली आहे. मध्ये मी हे असे मणी एक एक लावलेले आहेत व्यवस्थित असे. आणि तुम्ही हे अशा पद्धतीने लावू शकता. तुम्हाला जर हवं तर मोती कलरची पण मणी तुम्ही लावू शकता. पण साडीवरती हा कलर गोल्डन जास्त आहे आणि व्हाईट पण जास्त आहे, ऑफ व्हाईट, त्यामुळे मी तो कलर लावलेला आहे. आता आपण ह्याला कडेनं लेस लावून घेऊयात. तर हे बघा, ही त्रिकोणी अशी असणारी त्रिकोण असणारी अशी लेस आणलेली आहे, ती आपण लावून घेऊयात आता.
तर हे बघू शकता कशा पद्धतीनं ही अशी डिझाईन तयार झालेली आहे। तर कॉन्ट्रास्ट जर कलर असेल तर अशा पद्धतीनं तुम्ही डिझाईन तयार करू शकता। आणि ह्या साईडला अशी मी लेस लावून घेतलेली आहे। अशा पद्धतीने तुम्ही लेस पण लावू शकता, नाही लेस लावली तरी पण डिझाईन खूप छान दिसते। तर मैत्रिणींनो, ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। आणि अशा पद्धतीची डिझाईन तुम्ही सुद्धा ट्राय करा, नक्कीच छान दिसेल ब्लाऊजवर। आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।